मंडळी, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, अशी मराठीत एक म्हण आहे. पण मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी 2-3 वर्षांपूर्वी हीच म्हण उलटी सांगितलेली होती. किशोरीताई पेडणेकर त्यावेळेस म्हणाल्या होत्या की घराचे वासे फिरले की घरही फिरते. अर्थात एका विशिष्ट प्रसंगी पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रसंग असा होता की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सून स्मिता ठाकरे हे अ, शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार, असं एक अफवा होती किंवा हवा होती. आणि त्याबद्दल किशोरी पेडणेकर यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळेस किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं म्हटलं जातं. पण इथे मात्र घराचे वासे फिरल्यावर घरही फिरतं असं झालेलं आहे. आता ही जी म्हण त्यांनी उपासात्मक म्हणा किंवा प्रतिकात्मक म्हणा वापरली, जी नेमकी उलटी होती, त्याचा अनुभव स्वतः किशोरी पेडणेकर यांना आता आलेला आहे का? कारण दिशा सॅलियन हिचे वडील सतीश सॅलियन यांनी एक प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात दाखल केलेलं आहे. आणि ते प्रतिज्ञापत्र याचिकेच्या स्वरूपात आता मुंबई हायकोर्टात आहे. त्या याचिकेमध्ये सतीश सालियन यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर थेट आरोप केलेला आहे. संपूर्ण याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त उबाटा सेनेमधले जर कोण असतील तर त्या किशोरी पेडणेकर आहेत. बाकी कुठल्याही नेत्याचं नाव त्यांनी त्या याचिकेत घेतलेलं नाहीये. पण किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी आपल्यावर सायकोलॉजिकल प्रेशर टाकलं, मानसिक दृष्ट्या दबाव टाकला आणि जे खोटं होतं ते खरं भासवलं. त्यामुळे आपण फसलो आणि मागे आपण जे विधान केलं की माझी मुलगी दिशा सालियन हिची आत्महत्याची हत्या नाही, हे मानसिक दबावामुळे आपण बोललो, असं दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी या याचिकेत म्हटलेलं आहे. पुढे जाऊन ते म्हणतात की किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी आपल्याला सतत दबावाखाली ठेवलं, नजर कैदेत ठेवलं. आपल्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर होती. अशा प्रकारे थेट त्यांनी किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलेलं आहे. आता किशोरी पेडणेकर यांच्या मागे ज्या काही अडचणी आहेत त्या कमी आहेत का? तर ही नवीन अडचण निर्माण झालेली आहे. एकतर करोना काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत झालेला बॉडी बॅग घोटाळा, त्यामध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव आलेलं आहे. त्यानंतर वरळी गोमाता नगर येथे SRA अंतर्गत जी इमारत बांधली, तिकडचे गाळे हस्तगत केले असाही त्यांच्यावर आरोप आहे. आणि आता प्रत्यक्ष दिशा सलियन हिच्या वडिलांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप केलेले आहेत. थोडक्यात काय, तर वासे फिरलेले आहेत आणि त्यामुळे आता घरही फिरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसं उबाटा सेनेचे अनेक वासे आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात म्हणजे दिशा सालियन प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन यांच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांची भेट घेतली होती, त्यांच्याशी चर्चा केली होती आणि नंतर बाहेर येऊन त्यांनी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. दिशा सालियन हिचे आई वडील म्हणतात की आत्महत्या आहे, मग हे हत्या म्हणून सांगणारे कोण, असं किशोरीताई पेडणेकर म्हणाल्या होत्या. त्यावरून मोठा गजब झालेला होता. पण त्यावेळेस कदाचित किशोरी पेडणेकर यांना असं वाटलं नसेल की आपले आता वासे फिरणार आहेत आणि ते वासे आता फिरलेले आहेत. तसं बघायला गेलं तर उबाटा सेनेमध्ये अनेक वासे आहेत, अनेक नेते आहेत. त्यापैकी कोणीही दिशा सलियन यांच्या घरी गेलेलं नव्हतं.
किशोरी पेडणेकर मात्र गेल्या होत्या. आता त्यांना सांगितलं होतं का की ते त्या स्वतःहून गेल्या हे मला माहित नाही. पण तिथे गेल्या, त्यांचा फोटो आला, त्या पत्रकाराने त्यांची प्रतिक्रिया घेतली. त्यावेळेस त्यांनी सरळ सांगून टाकलं की हा सगळा बनाव आहे. दिशा सलियन हिची आत्महत्या झाली होती, तिची हत्या झाली नाही. आणि आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आळ घेतले जात आहेत आणि आम्ही नारायण राणे, नितेश राणे यांना कोर्टात खेचू, असं काहीही म्हणाले होते. पण ते जे धाडस होतं ते किशोरी पेडणेकर यांच्यावर उलटलंय का? कारण आता ही जी याचिका सतीश सालियन यांनी दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे किशोरी पेडणेकर यांचं नाव आहे. पीडितेच्या आई वडिलांवर दबाव टाकणं, मग तो मानसिक दृष्ट्या असो, शारीरिक दृष्ट्या असो, हा मोठा गुन्हा मानला जातो आणि या गुन्ह्यातही मोठी शिक्षा होऊ शकते. आज किशोरी पेडणेकर यांच्याबद्दलही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. उबाटा नावाचं घर ऑलरेडी फिरलेलं आहे आणि अशा या फिरलेल्या घराचे वासे जे किशोरी पेडणेकर असतील किंवा अन्य त्यांचे नेते असतील तेही आता फिरू लागले आहेत का? हा खरा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर ज्या वेळेस हे प्रकरण न्यायालयात उभं राहील, न्यायालयात त्याच्यावर सुनावणी सुरू होईल, त्यावेळेस या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळतील. पण कदाचित किशोरी पेडणेकर यांना असं आता वाटत असेल की आपण उगाच तिथे जाण्याचं धाडस केलं. आज तेच धाडस त्यांच्यावर उलटलंय का? मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.